जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपल्या जगाच्या पाठीवर हिंदुत्व म्हणजे मोदीजी, हिंदुत्व म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, हिंदुत्व म्हणजे आपले लाडके आमदार मुसरीचे महेशदादा लांडगेजी. आणि ज्यांच्या हृदयात हिंदुत्व, जे हिंदुत्व जगतात, जे हिंदुत्व मानतात, त्या सर्व मतदारांना माझी एवढीच विनंती आहे का जनतेमध्ये हिंदुत्व जर जुन्नरमध्ये हिंदुत्व जर टिकवायचं असेल तर तुम्ही भाजपाला जास्तीत जास्त भाजपाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मत देऊन त्यांना विजयी करा, हीच माझी नम्र विनंती. जय श्रीराम. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे लाडके नेते आदरणीय महेशदादा लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या नेत्या आदरणीय आशाताई बुचके या ठिकाणी आहेत. तसेच आमचे मार्गदर्शक भाजपा नेते संतोष नाना खैरे हे देखील या ठिकाणी आहेत. तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जुन्नर शहरामध्ये ज्या काही घडामोडी मागच्या काळात घडल्या त्या सर्व घडामोडी आपण बघत असताना त्या बाबतीमध्ये अशोक भाऊंनी सविस्तर आपल्याला सर्व जो काय आहे हा घटनाक्रम सांगितलेला आहे. परत तो सांगणार नाही, पण दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सांगितलं जातंय का भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा माघार घेणार आहे, परंतु अशी कुठलीही शक्यता कधी नव्हती. फक्त मी जनतेला एकच सांगू इच्छितो का या ठिकाणी दरम्यानच्या काळात भरपूर मोठा दबाव माझ्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मी एकच सांगतो का या ठिकाणी तृप्ती परदेशी चेहरा नाहीये, या ठिकाणी कमळ हा चेहरा आहे, या ठिकाणी आदरणीय मोदीजी हा चेहरा आहे, आदरणीय फडणवीस साहेब चेहरा आहे आणि आमचे लाडके नेते महेशदादा लांडगे हे या ठिकाणी चेहरा आहे. त्यामुळे भाजपाचा उमेदवार ज्यावेळेस कमळाचं चिन्ह घेऊन या ठिकाणी पत्रिकेवरती येईल त्यावेळेस या ठिकाणी भाजपचा उमेदवार कधी माघार घेण्याची कुठलीही शक्यता कधी निर्माण होत नाही. या ठिकाणी फक्त एकच सांगेल का या ठिकाणी सुंदरमध्ये पहिल्यांदा भाजप कमळाच्या चिन्हावर लढत आहे. त्यामुळे मी एकच शब्द या ठिकाणी सांगेल, मला आदरणीय आपले लाडके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जे काही गीत आठवतात का सूरज निकलेगा अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. त्यामुळे या सुंदरमध्ये कमळाच्या चिन्हावर नगराध्यक्ष आणि इतर 7 उमेदवार हे बहुसंख्य निवडून येणार आहेत. आणि या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो का या ठिकाणी सगळ्यांनी भाजपला मतदान करायचं. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय संतोष नानांना विनंती करतो, नाना आपल्या या ठिकाणी विचार व्यक्त करतील. जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि अखेरच्या टप्प्यामध्ये निवडणूक येत असताना भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभे राहिलेले, नगर परिषद अध्यक्षाच्या उमेदवार तृप्ती परदेशी, नंबर 2चे उमेदवार श्रीकांत मुरगुंडे, नंबर 6 प्रभागचे उमेदवार अनिल शिवाजीराव रोकडे, प्राजक्ता बाळासाहेब जोशी, 7चे उमेदवार नरेंद्र तांबोळी आणि निलिमा जोशी आणि 8चे उमेदवार दीपेश भैया परदेशी आणि परत तृप्ती परदेशी. खरं तर आजच्या ह्या रॅलीला ज्या आपल्या सर्वांच्याच अपेक्षा होत्या की महेशदादांना एकदा जुन्नर शहरामध्ये यावं आणि ज्या महाराष्ट्रामध्ये जे काही हिंदुत्वाचं काम करतायत ते करत असताना महेशदादांचा सुद्धा एक चेहरा काम करण्याची पद्धत आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि म्हणून आजच्या ह्या निवडणुकीला येत असताना आपले 7 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे. लोक विचारतायत आम्हाला की ते संपूर्ण पॅनल तुम्ही का दिले नाही, आम्हाला कमळाला मतदान करायचं होतं. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे जी काय फसवणूक झाली त्यात आम्ही रडत बसणार नाही. पण जे उमेदवार दिले ते ह्या शहराच्या ह्या सर्वसामान्य मतदाराच्या निगडीत असणारे, सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत धावणारे, काम करणारे असं उमेदवार आपल्या समोर दिले.
जुन्नर नगरपालिकेला इतिहास आहे की ही दादा महाराष्ट्रातली दुसरी नगर परिषद आहे, त्यावेळेसपासून सर्वात जुनी नगर परिषद आहे. आणि म्हणून या ठिकाणी विकास होत असताना, विकास कामं करत असताना पुन्हा एकदा कुठंतरी नगरपालिकेचा एक रचना, बोली रचना पण चांगली केली पाहिजे. कारण जुनी असणारी ही मोठी बाजारपेठ, या बाजारपेठेला अनेक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माने पौनच झालेली ही जुन्नरची भूमी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही जे इलेक्शन लढतोय, होय आम्ही हिंदुत्वाचाच इलेक्शन लढतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये. भारत स्वतंत्र झाल्यापासून जे आमच्यामध्ये राहिले ते आमचे आहे, पण आमच्यामध्ये राहून ज्यांना पाकिस्तानचा अभिमान असेल ते कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि म्हणून देशामध्ये मोदी साहेब जे काम करतायत, राज्यामध्ये देवेंद्रजी जे काम करतायत, जिल्ह्यामध्ये महेशदादा जे काम करतायत, आपल्याला खऱ्या अर्थानं दादा इथे येऊन कोणी सांगताय निवडणूक ही नगरपालिकेची आहे, नगरपालिकेच्या विषयी संदर्भात या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. परंतु येऊन दिल्लीच्या गप्पा मारतायत, महाराष्ट्राच्या गप्पा मारतायत. अरे शहरासाठी तुम्ही काय केले हे पहिलं सांगा. कुणीतरी वक्ता येतो, कुणीतरी अभिनेता येतो आणि मोठमोठ्या आमच्या मोदी साहेबांवर टीका करून जातो. अरे काय मोदी साहेबांनी जे होत नव्हतं ते करून दाखवण्याची ताकद ही फक्त नरेंद्र मोदीची आहे. आज आपल्याला श्रीराम मंदिर पाहायला मिळालं असतं, आज आपल्याला काश्मीरमध्ये 370 कलम घालवता आला असतं. अरे याच्यावर सांगा ना, तुम्ही एवढ्या वर्षी सत्ता भोगली परंतु आम्हाला ते जायचं नाही. आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपण काय केले. सर्वसामान्य घटक, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम देशात पंतप्रधान मोदीजी करतायत, राज्यात देवेंद्रजी करतायत. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये ह्या जुन्नर नगरपालिकेवर पहिल्यांदा कमळ फुलणार आहे. आणि ह्या नेत्यांचं जे लक्ष आहे ते खऱ्या अर्थानं शहराचा विकास कसा करायचा, त्याचा आराखडा बनवून विकास कसा करायचा. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातले सक्षम नेतृत्व या ठिकाणी महेशदादा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे. आणि म्हणून मी अधिकचं बोलणार नाही, परंतु ज्या ज्या गोष्टी ह्या करायच्या, ज्या ज्या आपल्याला लोकांसाठी कामं करायची ते नक्कीच हे 7 नगरसेवक आणि 8वा नगराध्यक्ष हे काम करताना आमच्या सर्व 21च्या 21 म्हणजे शहराला काम करून करण्याची ताकद आहे. कारण हे जे उमेदवार दिले यांना इतिहास आहे, याची पार्श्वभूमी कुटुंबाची आहे, याच्या घरात नगराध्यक्ष पद असतील, नगरसेवक होते. आणि म्हणून अशा चांगल्या उमेदवारांना आम्ही कोणाला उमेदवारी द्यावी ही विरोधकांनी सांगायची गरज नाही. तुम्ही जे चोरलेत आमचे उमेदवार, आमच्यामुळे तुमचं पॅनल पूर्ण झालंय, आम्हाला फसून तुमची पॅनल पूर्ण झाल्या, हे कधीतरी मान्य करा. या ठिकाणी आशाताईची तब्येत बरोबर नाही, पण दादा जे आज उमेदवार उभे राहिले ते 75% उमेदवार हे आशाताईला मानणारे खरे उभे राहिले, परंतु पर्याय निर्माण झाले. आजही आशीर्वाद फोन करतात, ताई आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही चुकलोय पण आम्हाला कुठेतरी संधी मिळायला पाहिजे होती. पण ताईंनी सांगितलंय माझे 7 शिलेदार उभे राहिले, ते निवडून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि म्हणून आज महेशदादा या ठिकाणी आलेले. कोणी काही अफवा करताय, कोणी काही करताय, सगळ्या संघटना ह्या आपल्या बरोबर आहेत, काम करतायत, कोणी घाबरायची भीती नाही. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला कमळासमोर बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण हे 2 दिवस आपल्याला 1 दिवस प्रचाराचा वाढून मिळालेला आहे. आपण सर्वांनी उमेदवारांनी प्रचार करून समोर दादा मला एवढंच जाता सांगायचंय की आपण सर्व जे उमेदवार दिलेत त्या कुटुंबाला पार्श्वभूमी आहेत. आपण कोणी ठेकेदार दिलेले नाहीत, आपण कोणी कॉन्ट्रॅक्टर दिलेले नाहीत, आपण कोणी बारवाले दिलेले नाहीत, आपण कोणी लोकांना फसवणूक करणारे दिले नाहीत. हे सर्व उमेदवार ज्यांना पार्श्वभूमी आहे, जे प्रभागामध्ये लोकांच्या सुखदुःखात, आनंदात, दुःखात सामील होतात, अशा उमेदवारांना आपण उभे दिले. आणि ती खऱ्या अर्थानं ह्या जुन्नर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील. पुन्हा एकदा मी सांगतो, आपण सर्व कार्यकर्त्यांनी येत्या 2 तारखेला कमळासमोर बटन दाबून सर्व उमेदवारांना
विजयी करा, विजयी करा, विजयी करा. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.